श्री स्वामी समर्थ. ओम श्री अविनाशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण खरे आध्यात्मिक गुरु कसे असतात, आपल्याला त्यांच्याविषयी म्हणजे माहिती आपण कशी मिळवावी आणि त्यांना आपण आपल्या आयुष्यात जे कोणी व्यक्ती येतील गुरु म्हणून, तर ते नक्की खरे गुरु आहेत का? खरंच आपण म्हणजे आध्यात्मिक मार्गावर आपल्याला जर पुढे जायचं असेल तर खऱ्या गुरुची ओळख होणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि आपले गुरुवर्य दादाश्री पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. बोलणं झाल्यानंतर म्हणजे ते दादा म्हटले की असे म्हणजे लेख किंवा काय हे असे पाठवत जा ग्रुपवर, म्हणे खूप सुंदर आहे ते, खूप शिकण्यासारखं आहे त्याच्यात. आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मी फोन ठेवला आणि म्हटलं चला आपण थोडस काही लिहिण्याचा प्रयत्न करूया असं. मग ते आपलं कुठंतरी वाचनात आलेलं किंवा काही असा असा संदर्भ लावून मी थोडस लिहिण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आपल्या गुरुंविषयी की आपल्याला काय वाटतं असं. तर ते मला वाचून दाखवायचं होतं. ताई, वाचून दाखवू का? हो ताई, वाचा ना ताई. श्री स्वामी समर्थ. सर्वांना ऐकायला मिळेल. श्री स्वामी समर्थ ताई. हम्म. आता कसं आहे की आपण आपण कुठंतरी पूर्वपुण्याई, आपली कुठंतरी पूर्वपुण्याई म्हणा, किंवा आपण काहीतरी चांगली कर्म केली आहेत म्हणून आपल्याला आपण ह्या दत्तभक्त परिवारात आहोत किंवा आपल्याला हे गुरु भेटलेत. म्हणजे काहीतरी पुण्याईनं हे आपल्याला भेटलेलं आहे. तर त्यांच्याविषयी मला थोडंसं बोलायचंय. म्हणजे जे लिहिलंय ते बोलता येत नाही म्हणून लिहून काढलंय की आध्यात्मिक गुरु हे केवळ एक व्यक्ती नसून ती एक चैतन्याची अनुभूती आहे. मानवी जीवनाच्या प्रवासात जेव्हा मन गोंधळलेलं असतं, ध्येय धूसर असतं आणि भौतिक सुखामागं धावू नये, अनामिक रिकामे पण जाणवत असतं, अशा वेळी गुरु हे दीपस्तंभासारखे काम करतात. माझ्या मते आध्यात्मिक गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करताना काही गोष्टी म्हणजे मला ज्या जाणवल्या त्या मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. की अज्ञानाचा अंधकार दूर करणारे मार्गदर्शक म्हणजे आपले गुरु आहेत. आपल्याला वेळोवेळी दादा मार्गदर्शन करत असतात, तर त्या मार्गदर्शनातून आपले बरेचसे मार्ग मोकळे होत असतात. म्हणजे गुरु या शब्दाचा अर्थच मुळात अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असा आहे. आपल्यातील अहंकार, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर आणि संकुचित वृत्ती यामुळे आपण खऱ्या सत्यापासून दूर असतो. गुरु आपल्यातील या दोषांवर प्रेमाने आणि कधी कधी कठोरपणे बोट ठेवून आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवतात. स्वतःची ओळख करून देतात गुरु आपल्याला, की खरंच म्हणजे आपला आरसा आपल्याला दाखवतात गुरु. आध्यात्मिक गुरु आपल्याला संसाराचा त्याग करायला कधीच सांगत नाहीत. आपले दादा आपल्याला कधीच ह्या गोष्टी सांगत नाहीत, तर संसारात राहून अलिप्त कसं राहायचं ते शिकवतात. ते आपल्याला बाह्य जगाकडून आंतर जगाकडे वळवतात. मी कोण आहे या मूळ प्रश्नाचा शोध घेण्याची दृष्टी आणि ताकद फक्त दादाच आपल्याला देऊ शकतात. म्हणजे आपले गुरुच आपल्याला ही शक्ती देत आहेत किंवा ताकद देत आहेत, की तू संसारात राहा, पण तू वेगळा कसा आहेस, तू कोण आहेस हे ओळखण्याचा तू प्रयत्न कर. आणि दादा कधीच आपल्या कुठल्याच गोष्टीवर, म्हणजे मी आतापर्यंत हे केले की दादांना राग कसा येत नाही, की आपल्याकडून किती चुका होतात किंवा आपण किती हे, पण कधी दादा रागावत नाही. त्यांचं निस्वार्थ म्हणजे प्रेमाचा सागरच आहेत आपले दादा. म्हणजे या जगात प्रत्येक नातं कुठंतरी अपेक्षा ठेवू नये, पण फक्त आपले गुरुच गुरु शिष्याचं नातं त्याला अपवाद आहे. दादा कधीच म्हणजे आपल्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाहीयेत. शिष्याची केवळ आध्यात्मिक प्रगती व्हावी, त्याला मनःशांती मिळावी, याच एका उदात्त हेतून आपले गुरु सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या प्रेमात कुठलाही स्वार्थ नसतो. म्हणूनच त्यांच्या चरणी मस्तक झुकवल्यावर मनाला एक असीम शांतता मिळते. त्यांच्यामुळे साधनेचं बळ मिळतं, आपल्याला साधना करायचं ताकद मिळते.
आध्यात्मिक मार्ग हा वाटतो तितका सोपा नाही. या मार्गावर चालताना अनेकदा निराशा येते, मन भरकटतं. अशा वेळी गुरूंचे केवळ एक वाक्य किंवा त्यांची कृपादृष्टी आपल्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार करते. ते साधकाला पडू देत नाहीत आणि पडलाच तर त्याला पुन्हा उठून चालायला लावतात. थोडक्यात सांगायचं तर जसे एका मूर्तिकाराशिवाय पाषाणाला देवत्व येत नाही, तसंच सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मानवी जीवनाचे सोने होऊच शकत नाही. गुरु मिळणे हे पूर्वपुण्याईचे लक्षण आहे आणि त्यांच्या विचारानुसार जीवन जगणे हीच त्यांच्या चरणी खरी गुरुदक्षिणा आहे. गुरूंचे अस्तित्व हे आपल्या जीवनाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. दादा, मला जास्त बोलता येत नाही, पण थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न केला. सर्व सेवा तुमच्या चरणी अर्पण दादा. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी अविनाशाय समर्थ नमः. आहे. पण खूप छान लिहिलं तुम्ही आणि खूप छान वाचून पण दाखवलं आणि खरंच त्याच्यात घेण्यासारखं पण खूप काही होतं. खरंच जसं की गणपती किंवा एखादी मूर्ती घडवायला कसे थोडेसे घाव सोसावेच लागतात, तसे आपल्याला ते ज्ञानाच्या ज्ञानाने आपल्याला ते घडवतात. ते खरंच ज्ञानाच्या घावाने ते आपल्याला घडवतात. ते खरंच एक एक त्यांना सेवेकरी असा असा घडवावा वाटतो खरंच, आणि खरंच घडवलेत त्यांनी असे एक 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 खूप छान घडवले. प्रत्येकामध्ये खूप खूप काही खूप चांगले चांगले गुण आहे. खूप एक एक जण जर बोलायला लागलं तर खूप छान मार्गदर्शन करतात. असे आपले सर्व सेवेकरी खरंच खूप छान घडवलेत दादाश्रींनी. खरंच दादांची कृपा, सद्गुरूंची कृपा आपल्यावर आणि स्वामींची पण. खरंच सर्वजण छान मार्गदर्शन करू शकतात, बोलूही शकतात आणि लिहू पण शकतात. ते पण एक एक पुढे आलं ज्यावेळेस ते बोलतील त्यावेळेस आपल्याला समजेल यात कोणता गुण आहे चांगला. प्रत्येकामध्ये गुण आहेत, सर्वांमध्येच आहेत. असं कोणीच नाहीये की त्याच्यामध्ये चांगले गुण नाही. शोधले तर प्रत्येकामध्ये चांगले गुण आहे. चांगलेच घेतले तर चांगलेच दिसतात सर्व गुण आपल्याला. खरंच श्री स्वामी समर्थ ताई, खूप छान. अजून कोण सांगणार आहे का अनुभव? श्री स्वामी सांगा समर्थ पटकन. ताई. श्री सुंदर स्वामी ताई. समर्थ. कोटी प्रणाम. हो, श्री स्वामी समर्थ ताई. बघा, निर्मला शिरे त्यांनी इतकं सुंदर गुरूंचं महत्व सांगितलं. परत एकदा सांगतो, आपल्या सर्वांचे गुरु जे कोणी असेल ना, फक्त आणि फक्त श्री स्वामी महाराज आहेत. आणि ती शक्ती रात्रंदिवस आपल्यासाठी खूप कष्ट घेते. आपले अनंत अपराध माफ करून आपल्याला ते बघा पाठीशी घालतात. शरणागताला तारणार होतात. आणि जेव्हा आपल्याला दुःख होतं ना, त्याहीपेक्षा जास्त दुःख स्वामींना होतं. जेव्हा आपण खूप आनंदात असलो, तर स्वामी देखील आनंदात असतात. आपले जसे भाव असतात ना, ते भावांचं रिएक्शन म्हणजे स्वामींचं असतं. ताईने जे गुरूंचं वर्णन केलं ना, खरंच माझ्यापुढे स्वामीच उभे राहिलेत. ती अदृश्य शक्ती जरी असली, ती एवढी सुंदर आपल्या भक्ताचं संरक्षण, भक्ताला सांभाळणं, संगोपन करणं. आणि मगाशी ताई बोलल्यात, की आध्यात्मिक ज्ञान देणं किंवा आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करणं हे साधं सरळ काम नाही. ती केवळ परब्रह्म शक्तीच आपल्याला त्या अध्यात्मापर्यंत खेचून घेऊन जाऊ शकते. आणि विश्वात ती जर शक्ती काही असेल, या श्री गुरुदेव दत्त परिवारातनं केवळ, केवळ, केवळ आणि फक्त श्री स्वामी महाराजच ही शक्ती कार्य करते. दत्तात्रय प्रभूंची शक्ती कार्य करते. श्रीपाद प्रभूंची शक्ती कार्य करते. गुरुचरित्राच्या स्वरूपात नृसिंह स्वामींची शक्ती काम करते. आपण सगळे त्या शक्तीयांचे दास आहोत आणि निश्चितच आपण एक गुरुसेवक म्हणून शोभू. मी तुमचा एक गुरुबंधूच आहे आणि आपल्या सगळ्यांचे गुरु साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आपलं खूप मोठं भाग्यवान, की आपलं या जीवांचं गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलंय. आपल्यासारखे भाग्यवान जीव आपणच. श्री स्वामी समर्थ. ओम श्री अविनाशाय नमः. असेच नवनवीन अनुभव, स्वामींच्या लीला आणि आध्यात्मिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी नक्की आपल्या स्वामी आई चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भरपूर सेवेकरी घडावेत. आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा. श्री गुरुदेव दत्तभक्त परिवारामध्ये ॲड व्हा. आपली ऑनलाईन सेवा पण चालते, तिथेही तुम्ही जॉईन होत चला. श्री स्वामी समर्थ.